नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील तमाम लाडक्या बहिणींसाठी एक मोठी अपडेट पुढे आलेली आहे। जानेवारी महिन्याचा हप्ता तर तुमच्या खात्यामध्ये जमा झाला। आता आहे अपडेट फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याबाबतची। कधीपर्यंत फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा होणार याबाबतची सर्वात मोठी अपडेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच पत्रकार परिषदेत दिली आहे। लाडक्या बहिणींना हा हप्ता कधीपर्यंत मिळणार, तसेच आता जसा 1,500 रुपयांचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये वर्ग झाला तसाच मिळणार की मग 2100 रुपयांचा मिळणार, याबाबत देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेविषयीच्या सर्वात महत्त्वाच्या अपडेट्स आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। तेव्हा हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण असा असणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत अगदी लक्षपूर्वक बघा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसोबतच अन्नपूर्णा योजना, घरकुल योजना, मोफत शिलाई मशीन योजना यांसारख्या महत्त्वपूर्ण योजनांबद्दलच्या देखील अपडेट्स आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। मॅक्झिमम महिलांच्या बँक खात्यामध्ये जानेवारी महिन्याचा हप्ता आला। त्यांच्या बँक खात्यामध्ये 1,500 रुपये वर्ग करण्यात आले। 24, 25 आणि 26 जानेवारी या 3 दिवसांमध्ये राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये हे पैसे वर्ग करण्यात आले। मात्र अजूनही ज्या महिलांना जानेवारी महिन्याचा हप्ता मिळाला नसेल त्यांनी काय करायला हवे, जेणेकरून लवकरात लवकर त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होऊ शकतील। तसेच काही महिला आहेत ज्यांना जुलै ते नोव्हेंबर महिन्यापर्यंतचे पैसे अगदी वेळेत मिळाले, मात्र त्यांना डिसेंबर तसेच जानेवारीचा हप्ता अजून देखील मिळालेला नाहीये। अनेक अशा महिला आहेत ज्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या लाभार्थी यादीत येतात, मात्र तरीही त्यांना अजूनही 3 गॅस सिलेंडरची सबसिडी खात्यामध्ये मिळालेली नाहीये। अशात त्या महिलांनी काय करायला हवे, अन्नपूर्णा योजनेचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये कधीपर्यंत जमा होऊ शकतील याबाबतची देखील अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। प्रधानमंत्री आवास योजना असेल किंवा घरकुल योजना असेल, त्या योजनेबाबत काय झालं, ह्या योजनेच्या नवीन अटी आणि शर्ती नमूद करण्यात आल्या आहेत, त्या काय आहेत, सर्व काही आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। मित्रांनो, ह्या अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक नम्र विनंती तुम्हाला करतोय। जर तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर नवे असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून शासनाच्या विविध योजनांची इत्थंभूत माहिती वेळेवर तुम्हाला मिळत राहील आणि कुठलीच महत्त्वाची अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही। चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला लगेच सुरुवात करूया। नमस्कार मित्रांनो, आज आहे दिनांक 27 जानेवारी 2025, वार सोमवार, आणि आत्ताची सर्वात मोठी अपडेट लाडकी बहीण योजनेविषयीची पुढे आलेली आहे। मित्रांनो, सगळ्याच महिला ज्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीत येतात त्यांच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्याचा हप्ता जमा झालेला आहे। सरकारी आकडेवारीनुसार जवळपास 95% महिलांच्या बँक खात्यामध्ये जानेवारी महिन्याचा हप्ता म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता यशस्वीपणे जमा करण्यात आलेला आहे। पण मित्रांनो, ह्या अपडेटेड आकडेवारीनुसार असे देखील समजून येते की जवळपास 5% महिलांना अजूनही लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता 1500 रुपये त्यांच्या खात्यामध्ये मिळालेले नाहीयेत। आता मित्रांनो, ह्या सर्व महिलांचा प्रॉब्लेम काय झालाय ते लक्षात घ्या। एकतर महाराष्ट्र शासनाने त्यांचे नाव लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीतून वगळले आहे। होय मित्रांनो, निकषांमध्ये बसत नसणाऱ्या सरसकट सगळ्याच महिलांना लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीतून वगळण्याचा निर्णय नुकताच महायुती सरकारने घेतलेला आहे आणि त्याबाबत कसलीही दया दाखवणार नसल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे, जेणेकरून ह्या योजनेचा लाभ केवळ गरजू गरीब महिलांनाच मिळावा। ज्या महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाख रुपयांच्या खाली आहे, जे आयकरदाते नाहीत, अशा महिलांनाच लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळावा ह्याबाबत सरकारी यंत्रणा कामाला लागली आहे आणि ह्यामुळे अनेक अशा महिलांचे अर्ज फेटाळून लावण्यात आले आहेत, ज्यांनी खोटी माहिती पुरवून चुकीची माहिती देऊन योजनेच्या निकषांमध्ये बसत नसताना देखील आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवला आहे। मित्रांनो, अशी देखील माहिती पुढे आली आहे की अनेक महिलांनी 2 विविध अकाउंट्सद्वारे लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला आणि त्याद्वारे त्यांना दर महिन्याला डबल हप्ता मिळत होता। म्हणजे ज्या ठिकाणी इतर महिलांना दरमहा 1,500 रुपये त्यांच्या बँक खात्यात मिळत होते, त्याचवेळी या काही ठराविक महिलांना ज्यांनी 2 विविध अकाउंट्सद्वारे डबल फॉर्म भरला त्यांना डबल अमाऊंट म्हणजेच 3,000 रुपये दरमहा मिळत होते। पण मित्रांनो, आता जेव्हा महायुती सरकारने अर्जांची पुनर्तपासणी कडकरित्या सुरू केलेली आहे, या पुनर्छाननीमध्ये अनेक महिलांचे नाव पुढे आले आहे ज्यांनी खोटी माहिती पुरवून योजनेच्या निकषांमध्ये बसत नसताना देखील हमीपत्र देऊन योजनेचा आतापर्यंत लाभ उचलला। तेव्हा मित्रांनो, वगळण्यात आलेल्या महिलांपैकी तुमचे देखील नाव तर नाही ना, ह्याची खात्री करून घ्या। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीमध्ये तुमचे नाव आहे की नाही हे एकदा लगेच तुम्ही चेक करून घ्यायला हवे। जर तुम्हाला आता देखील हा हप्ता मिळाला नसेल तर मग तुम्ही लगेचच ही स्टेप घ्यायला हवी। अनेक अशा महिला आहेत ज्यांना मागचे 6 हप्ते सुद्धा राहिलेले आहेत।
होय मित्रांनो जुलै महिन्यापासून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झाली। जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी पर्यंतचे हप्ते आतापर्यंत लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आले आहे। एकूण 7 हप्ते लाडक्या बहिणींना मिळाले। मात्र अशा देखील अनेक महिला आहेत ज्यांना आतापर्यंत योजनेचा एकही रुपया मिळालेला नाहीये। त्या महिलांपैकी तुम्ही जर येत असाल तर कमेंट सेक्शनद्वारे मला नक्की सांगा। तसेच तुमच्या बँक खात्यामध्ये जानेवारी महिन्याचा हप्ता आला की नाही, तसेच आतापर्यंत योजनेद्वारे तुम्हाला किती रुपये मिळाले, किती हप्ते तुमच्या खात्यामध्ये लगेचच जमा करण्यात आले, ते पैसे मिळवताना तुम्हाला काही अडचण आली का, सगळं काही अगदी सविस्तरपणे कमेंट सेक्शनद्वारे मला नक्की सांगा। मित्रांनो, तुमच्या ह्या समस्येबद्दल सगळ्यांना कळायला हवे। अनेक महिला आता देखील अनेक समस्यांचा सामना करत आहेत, हे प्रशासनाला कळून यायला हवे, जेणेकरून तुमच्या समस्यांबाबत नक्कीच काही उपाययोजना करण्यात येईल। मित्रांनो, ज्या महिलांना आतापर्यंत योजनेचा एकही रुपया मिळालेला नाहीये, त्यांची सर्वात मोठी समस्या आहे बँकेशी निगडीत। होय मित्रांनो, अनेक अशा महिला आहेत ज्यांनी अशा प्रकारची बँक नमूद केली आहे। लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरत असताना अशा प्रकारची बँक त्यांनी नमूद केली किंवा फॉर्ममध्ये अशा बँकेचे नाव लिहिले जिला स्वतःचा स्वतंत्र असा IFSC कोड नाहीये। मित्रांनो, ज्या बँकेला स्वतःचा हा कोड नाहीये त्या बँकेमध्ये कधीच कोणत्याच शासकीय योजनेचे पैसे जमा होऊ शकत नाहीत। मित्रांनो, अशा महिलांपैकी जर तुम्ही देखील असाल तर तुम्हाला काय करायचं आहे ते लगेच जाणून घ्या। तुम्हाला अशा बँकेमध्ये तुमचे खाते ओपन करायचे आहे जिला स्वतःचा स्वतंत्र IFSC कोड आहे। त्या बँकेमध्ये जर तुमचे खाते उघडले तर तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन स्वतःचे अकाउंट लॉग इन करायचे आहे। त्यामध्ये जो तुम्ही फॉर्म भरलाय त्या फॉर्मला अपडेट करताना नव्या बँकेचे अकाउंट डिटेल्स तिथे टाकायचे आहेत। आणि मित्रांनो, ह्याकरिता तुम्हाला कोणती बँक निवडायची हे जर कळत नसेल तर काही सिलेक्टेड बँकांची यादी मी तुम्हाला वाचून दाखवतो, ज्यामध्ये जर तुमचे खाते असेल तर तुम्हाला कसलीच काळजी करण्याची गरज नाही। ह्या प्रमुख बँकांच्या यादीतील पहिली बँक आहे पोस्टाची बँक। होय मित्रांनो, इंडियन पोस्ट पेमेंट्स बँक IPPB ही एक सर्वात प्रमुख बँक आहे, ज्या बँकेमध्ये तुमची KYC लगेचच होऊन जाते आणि तुमचे DBT देखील लगेचच इनेबल करण्यात येते। अनेक लाडक्या बहिणींचे बँक खाते ह्याच बँकेमध्ये आहे। पोस्टाच्या बँकेमध्ये जर तुमचे खाते असेल तर तुम्हाला कुठल्याही शासकीय योजनांचे पैसे लगेचच मिळवण्यात कुठलीही अडचण येत नाही। मित्रांनो, पोस्टाच्या बँकेशिवाय अन्य बँकांची यादी ज्यामध्ये तुमचे अकाउंट असेल तर तुम्हाला विविध शासकीय योजनांचे पैसे आपल्या खात्यात मिळवताना कुठलीच अडचण येणार नाही। ह्या यादीतील दुसरे नाव आहे स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच SBI, जी भारताची सर्वात मोठी बँक आहे। त्यानंतरची तिसऱ्या क्रमांकाची बँक आहे HDFC बँक। त्यानंतरच्या बँका म्हणजे ICICI बँक, ॲक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक, पंजाब नॅशनल बँक म्हणजेच PNB, नंतर बँक ऑफ बडोदा, युनियन बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन ओव्हरसीज बँक, इंडियन बँक, युको बँक आणि पंजाब अँड सिंध बँक। मित्रांनो, पुन्हा एकदा ह्या बँकांची यादी मी तुम्हाला वाचून दाखवतो, अगदी लक्षपूर्वक ऐका। पहिली बँक आहे पोस्टाची बँक IPPB, इंडियन पोस्ट पेमेंट्स बँक। दुसरी बँक आहे SBI म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया। त्यानंतरची बँक आहे HDFC बँक, ICICI बँक, ॲक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बडोदा, युनियन बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन ओव्हरसीज बँक, इंडियन बँक, युको बँक तसेच पंजाब अँड सिंध बँक। ह्यानंतर मित्रांनो, महत्त्वाची अपडेट म्हणजे अन्नपूर्णा योजनेअंतर्गत ज्या महिलांना अजून देखील 3 गॅस सिलेंडरची सबसिडी त्यांच्या खात्यामध्ये मिळाली नसेल त्यांना फेब्रुवारी महिन्यापासून हे पैसे मिळायला सुरुवात होणार आहे। फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यानंतर अन्नपूर्णा योजनेचे पैसे महिलांच्या खात्यामध्ये वर्ग व्हायला सुरुवात होणार आहे। मात्र त्याकरिता महिलांना प्रमुख 3 अटींची पूर्तता करावी लागणार आहे। सर्वात महत्त्वाची आणि पहिली अट म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीमध्ये सदर महिलेचे नाव असावे, तसेच त्या महिलेला लाडकी बहीण योजनेचा किमान 1 हप्ता तरी आतापर्यंत मिळालेला असावा। यानंतरची दुसरी प्रमुख अट म्हणजे गॅस सिलेंडरचे कनेक्शन हे घरातील महिलेच्या नावावर असणे बंधनकारक आहे। तसेच मित्रांनो, ज्या महिलेला अन्नपूर्णा योजनेचे पैसे तिच्या बँक खात्यामध्ये हवे असतील तिला स्वतः गॅस एजन्सीमध्ये जाऊन KYC ची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे। ह्या 3 अटींची पूर्तता जर तुम्ही केली असेल आणि अजूनही जर तुम्हाला गॅसचे पैसे मिळाले नसतील तर लगेचच म्हणजेच फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच हे पैसे तुम्हाला मिळायला सुरुवात होणार आहे। मित्रांनो, ह्यानंतरची महत्त्वाची अपडेट म्हणजे एकनाथ शिंदे यांनी एक महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला विरोध करणाऱ्यांबद्दल ते म्हणाले की जेव्हा त्यांना विजय मिळतो तेव्हा EVM चांगलं असतं, निवडणूक आयोग चांगलं असतं, तेव्हा हायकोर्ट सुप्रीम कोर्टही चांगलं असतं, पण जेव्हा पराभव होतो तेव्हा EVM मध्ये दोष, याद्यांमध्ये दोष, निवडणूक आयोगावर आरोप आणि आमच्यावर आरोप, दुसरं त्यांना काही धंदा उरलेला नाही।
लाडकी बहीण योजनेवर देखील त्यांनी टीका केली होती। या योजनेविरुद्ध त्यांनी हायकोर्ट देखील गाठले होते। महायुती सरकारच्या हातामध्ये सत्ता आल्या आल्या ही योजना बंद होणार, लाडक्या बहिणींना पैसे देणे आता सरकार बंद करणार, अशा अफवा देखील त्यांनी पसरवल्या होत्या। पण ह्या गोष्टीची निश्चिती मी तुम्हाला देतो की ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांच्यासाठी ही योजना अशीच सुरू राहणार आहे। योजनेमध्ये अजिबात खंड पडणार नाही याची मी तुम्हाला शाश्वती देतो। त्यांना दर महिन्याला लाडक्या बहिणीचा हप्ता मिळत राहणार आणि येत्या काळात हा हप्ता 2100 रुपये देखील आम्ही करणार आहोत, असे देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले। मित्रांनो, यानंतरची लाडकी बहीण योजनेविषयीची सर्वात महत्त्वाची अपडेट म्हणजे सध्या तरी राज्यभरातील लाडक्या बहिणींना 1500 रुपयेच खात्यामध्ये मिळणार आहे। येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर महिलांना 2100 रुपये मिळण्याची शक्यता आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये याबाबतचा निर्णय होऊ शकतो। आतापर्यंत या योजनेअंतर्गत महिलांच्या बँक खात्यामध्ये एकूण 7 हप्ते जमा करण्यात आले। एकूण 10,500 रुपये लाडक्या बहिणींना आतापर्यंत देण्यात आले आहेत। आता राज्यभरातील लाडक्या बहिणींना योजनेच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे। 8वा हप्ता म्हणजेच फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना कधी मिळणार याबाबत देखील महिला व बाल कल्याण मंत्री आदितीताई तटकरे यांनी महत्त्वाची अपडेट दिली आहे। पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना आदिती तटकरे म्हणाल्या की मला या गोष्टीची कल्पना आहे की डिसेंबर तसेच जानेवारी महिन्याचा हप्ता मिळवताना महिलांना बरीच प्रतीक्षा करावी लागली, मात्र आता यापुढील हप्ते म्हणजेच फेब्रुवारी महिन्यापासूनचे पुढील हप्ते लाडक्या बहिणींना महिन्याच्या सुरुवातीलाच म्हणजे पहिला आठवडा संपायच्या आतच मिळणार आहे। मित्रांनो, ह्याचाच अर्थ असा की फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना 7 फेब्रुवारीच्या आतमध्येच मिळणार आहे। तसेच मित्रांनो, फेब्रुवारीप्रमाणेच पुढील सर्व महिन्यांचे हप्ते देखील लाडक्या बहिणींना महिन्याच्या पहिल्या आठवड्यालाच मिळणार आहेत। पण मित्रांनो, हे हप्ते वाटप करताना जिल्ह्यांची विभागणी 4 विभागांमध्ये करण्यात येणार अशी देखील महत्त्वाची माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे। जर महायुती सरकारने महाराष्ट्रातील जिल्ह्यांची विभागणी 4 गटांमध्ये केली तर मग एकूण 9 जिल्हे प्रत्येक गटामध्ये येतील। अद्याप पहिल्या गटामध्ये कोणते जिल्हे आहेत किंवा दुसऱ्या गटामध्ये कोणते जिल्हे आहेत हे देखील स्पष्ट करण्यात आलेले नाहीये। याबाबतची अपडेट हाती येताच तुम्हाला आपल्या चॅनलवर माहिती मिळून जाईल। तेव्हा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करून ठेवा। तसेच आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटला असणार। तेव्हा या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह। जय हिंद, जय महाराष्ट्र।